नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, KS अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण येणाऱ्या सर्वच भरतींकरिता अत्यंत महत्त्वपूर्ण काही प्रश्न पाहणार आहोत। तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, का तर मित्रांनो तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळतील। तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न क्रमांक पहिला, महाराष्ट्राने भारताचा किती टक्के क्षेत्र व्यापला आहे? महाराष्ट्राने भारताचा किती टक्के क्षेत्र व्यापला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 9.36% महाराष्ट्राने भारताचा व्यापलेला आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक दुसरा, उत्तर कोकणमध्ये कोणत्या प्रकारची मृदा आढळते? उत्तर कोकणमध्ये कोणत्या प्रकारची मृदा आढळते? तर ऑप्शन क्रमांक 2 दलदलयुक्त मृदा, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक तिसरा, टिपेश्वर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? टिपेश्वर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 टिपेश्वर अभयारण्य यवतमाळ जिल्ह्यात आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक चौथा, लातूर जिल्ह्यात कोणते अभयारण्य आहे? लातूर जिल्ह्यात कोणते अभयारण्य आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 यापैकी नाही, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक पाचवा, सातारा जिल्ह्यात कोणते अभयारण्य आहे? सातारा जिल्ह्यात कोणते अभयारण्य आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 सातारा जिल्ह्यात मायणी अभयारण्य आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 6, कृष्णा व वेण्णा नदीचा संगम कुठे होतो? कृष्णा आणि वेण्णा नदीचा संगम कुठे होतो? तर ऑप्शन क्रमांक 3 कृष्णा आणि वेण्णा नदीचा संगम माहुली येथे होतो, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 7, हनुमान शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे? हनुमान शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 हनुमान शिखर धुळे जिल्ह्यात आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 8, सातपुडा पर्वतातील भारतातील सर्वात उंच शिखर कोणते? सातपुडा पर्वतातील भारतातील सर्वात उंच शिखर कोणते? तर ऑप्शन क्रमांक 4 सातपुडा पर्वतातील भारतातील सर्वात उंच शिखर धूपगड हे आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 9, पूर्व घाट व पश्चिम घाट यांना जोडणारी डोंगर रांग कोणती? पूर्व घाट व पश्चिम घाट यांना जोडणारी डोंगर रांग कोणती? तर ऑप्शन क्रमांक 4 पूर्व घाट आणि पश्चिम घाट यांना जोडणारी डोंगर रांग म्हणजे निलगिरी, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 10, हनुमंते घाट कोणत्या मार्गावर आहे? हनुमंते घाट कोण मार्गावर आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 हनुमंते घाट हा कोल्हापूर कुडाळ मार्गावर आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 11, पुलर लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे? पुलर लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पुल्लर लेणी नागपूर जिल्ह्यात आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 12, व्हिक्टोरिया सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे? व्हिक्टोरिया सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 व्हिक्टोरिया सरोवर पुणे जिल्ह्यात आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 13, नळदुर्ग किल्ला कोणत्या प्रकारचा आहे? नळदुर्ग किल्ला कोणत्या प्रकारचा आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 नळदुर्ग किल्ला भुईकोट प्रकारचा आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 14, खालीलपैकी कोणती नदी गोदावरीची उपनदी नाही? खालीलपैकी कोणती नदी गोदावरीची उपनदी नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 गोदावरीची उपनदी इंद्रायणी नाही, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 15, महाराष्ट्र सौर ऊर्जात अग्रेसर जिल्हा कोणता? महाराष्ट्रात सौर ऊर्जेत अग्रेसर जिल्हा कोणता? तर ऑप्शन क्रमांक 2 महाराष्ट्रामध्ये सौर ऊर्जेत अग्रेसर जिल्हा औरंगाबाद, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 16, अकलोली गरम पाण्याचा झरा कुठे आहे? अकलोली गरम पाण्याची झरा कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 अकलोली हे गरम पाण्याचा झरा ठाणे जिल्ह्यात आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 17, NH8 राष्ट्रीय महामार्ग कोणत्या शहरादरम्यान आहे? NH8 राष्ट्रीय महामार्ग कोणत्या शहरादरम्यान आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 राष्ट्रीय महामार्ग NH8 मुंबई दिल्ली मार्गावर आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 18, तारापूर अणुऊर्जा प्रकल्प कोणाच्या साहाय्याने सुरू केला? तारापूर अणुऊर्जा प्रकल्प कोणाच्या साहाय्याने सुरू केला? तर ऑप्शन क्रमांक 2 अमेरिकेच्या साहाय्याने तारापूर अणुऊर्जा प्रकल्प सुरू केला, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 19, नंदुरबारमध्ये प्रामुख्याने कोणती जमात आढळते? नंदुरबार जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने कोणती जमात आढळते? तर ऑप्शन क्रमांक 2 नंदुरबार जिल्ह्यामध्ये भिल्ल जमात प्रामुख्याने आढळते, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 20, सुवर्णदुर्ग किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? सुवर्णदुर्ग किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 सुवर्णदुर्ग किल्ला रत्नागिरी जिल्ह्यात आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 21, महाराष्ट्राचे सर्वाधिक
लांबीची संलग्न सीमारेषा असणारे राज्य कोणते? महाराष्ट्राची सर्वाधिक लांबीची संलग्न सीमारेषा असणारे राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 1 मध्य प्रदेश हे होईल. प्रश्न क्रमांक 22 दरकेचा टेकड्या कोणत्या जिल्ह्यात आहेत? दरकेचा टेकड्या कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 दरकेचा टेकड्या गोंदिया जिल्ह्यात आहेत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 महाराष्ट्राची अधिकृत भाषा कोणती? महाराष्ट्राची अधिकृत भाषा कोणती? तर ऑप्शन क्रमांक 3 महाराष्ट्राची अधिकृत भाषा मराठी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 महाराष्ट्रात दर किती किलोमीटरला भाषा बदलते? महाराष्ट्रात दर किती किलोमीटरला भाषा बदलते? तर ऑप्शन क्रमांक 4 150 किलोमीटर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 महाराष्ट्राच्या एकूण डॅश डॅश जिल्ह्यांच्या सीमा दुसऱ्या राज्यांना लागल्या आहेत? महाराष्ट्राच्या एकूण डॅश डॅश जिल्ह्याच्या सीमा दुसऱ्या राज्यांना लागलेल्या आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 20 जिल्ह्यांच्या सीमा दुसऱ्या राज्यांना लागलेल्या आहेत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 1998ला कोणत्या जिल्ह्याचे विभाजन झाले? 1998ला कोणत्या जिल्ह्याचे विभाजन झाले? तर ऑप्शन क्रमांक 4 1998ला नंदुरबार जिल्ह्याचे विभाजन झाले हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 अस्तंबा शिखर कोणत्या पर्वतरांगेत आहे? अस्तंबा शिखर कोणत्या पर्वतरांगेत आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 अस्तंबा शिखर सातपुडा पर्वतरांगेत आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 सप्तशृंगी देवीचे मंदिर कोणत्या रांगेत आहेत? सप्तशृंगी देवीचे मंदिर कोणत्या रांगेत आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 सातमाळा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 मुरुड जंजिरा किल्ला कुठे आहे? मुरुड जंजिरा किल्ला कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड जंजिरा हा किल्ला आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 दातिवरे ही खाडी कुठे आहे? दातिवरे ची खाडी कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 दातिवरीची खाडी पालघर जिल्ह्यात आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 तापी नदीला उजवीकडून मिळणारी नदी कोणती? तापी नदीला उजवीकडून मिळणारी नदी कोणती? तर ऑप्शन क्रमांक 3 अनेर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्याची सीमा या नदीने निश्चित केली आहे? रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्याची सीमा या नदीने निश्चित केली आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 शुक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 सह्याद्रीच्या पूर्वेस विशाल असा पठारी प्रदेश असलेला आहे त्यास डॅश डॅश असे म्हणतात? सह्याद्रीच्या पूर्वेला विशाल असा पठारी प्रदेश पसरलेला आहे त्यास डॅश डॅश असे म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 1 दख्खनचे पठार असे म्हणतात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 दक्षिण पठारावरील सगळ्यात मोठे नदीखोरे कोणते? दक्षिण पठारावरील सगळ्यात मोठे नदीखोरे कोणते? तर ऑप्शन क्रमांक 3 गोदावरी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 गोदावरी नदीचा उगम कुठे झाला आहे? गोदावरी नदीचा उगम कुठे झाला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 त्र्यंबकेश्वर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 गोदावरी नदी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यातून वाहते? गोदावरी नदी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यातून वाहते? तर ऑप्शन क्रमांक 1 गोदावरी नदी ही नांदेड जिल्ह्यातून वाहते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 पहिले मातीचे धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आलेले आहे? पहिले मातीचे धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आलेले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पहिले मातीचे धरण गोदावरी नदीवर बांधण्यात आलेले आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 महाराष्ट्रातील गोदावरी नदीचे सर्वात शेवटचे पश्चिम वाहिनी उपनदी कोणती? महाराष्ट्रातील गोदावरी नदीचे सर्वात शेवटचे पश्चिम वाहिनी उपनदी कोणती? तर ऑप्शन क्रमांक 2 इंद्रावती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 गोदावरी नदी समुद्राला कोणत्या ठिकाणी जाऊन मिळते? गोदावरी नदी कोणत्या ठिकाणी समुद्राला जाऊन मिळते? तर ऑप्शन क्रमांक 4 राजमुंद्री हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 खालीलपैकी कोणती नदी गोदावरी नदीची उपनदी नाही? खालीलपैकी कोणती नदी गोदावरी नदीची उपनदी नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 इंद्रायणी ही गोदावरी नदीची उपनदी नाही हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 तेलंगणामध्ये असलेल्या गोदावरी नदीवरील धरणाच्या जलाशयाचे नाव काय आहे? तेलंगणामध्ये आलेल्या गोदावरी नदीवरील धरणाच्या जलाशयाचे नाव काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 हुसेन सागर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 चांदूर टेकड्या कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? चांदूर टेकड्या कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 चांदूर टेकड्या नाशिक जिल्ह्यात आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 खालीलपैकी कुठल्या नदीला वृद्धगंगा असे म्हणतात? खालीलपैकी कुठल्या नदी वृद्धगंगा असे म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 2 गोदावरी
नदीला वृद्धगंगा असे म्हणतात, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44वा, महाराष्ट्र राज्याची एकूण साक्षरता किती टक्के आहे? महाराष्ट्र राज्याची एकूण साक्षरता किती टक्के आहे? तर ऑप्शन क्रमांक 2, महाराष्ट्र राज्याची एकूण साक्षरता 82% आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45वा, रेगूर प्रकारची जमीन कोणत्या पिकासाठी योग्य असते? रेगूर प्रकारची जमीन कोणत्या पिकासाठी योग्य असते? तर ऑप्शन क्रमांक 2, रेगूर प्रकारची जमीन कापसासाठी योग्य असते, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46वा, कोयना धरणाच्या जलाशयास काय म्हणतात? कोयना धरणाच्या जलाशयास काय म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 4, शिवाजी सागर, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47वा, कोणत्या नदी चंद्रभागा या नावानेही ओळखली जाते? कोणती नदी चंद्रभागा या नावानेही ओळखली जाते? तर ऑप्शन क्रमांक 2, भीमा या नदीला चंद्रभागा नावानेही ओळखली जाते, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48वा, महाराष्ट्र राज्यातील 50वे अभयारण्य कोणते आहे? महाराष्ट्र राज्यातील 50वे अभयारण्य कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 3, महाराष्ट्र राज्यातील 50वे अभयारण्य कनाळ गाव, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49वा, महाराष्ट्रात कोणत्या विभागामध्ये सर्वाधिक पाऊस पडतो? महाराष्ट्रात कोणत्या विभागांमध्ये सर्वाधिक पाऊस पडतो? तर ऑप्शन क्रमांक 1, महाराष्ट्रात कोकण विभागांमध्ये सर्वाधिक पाऊस पडतो, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50वा, नैऋत्य मान्सून कालखंडात महाराष्ट्रामध्ये कोणत्या प्रकारचा पाऊस पडतो? नैऋत्य मान्सून कालखंडात महाराष्ट्रामध्ये कोणत्या प्रकारचा पाऊस पडतो? तर ऑप्शन क्रमांक 4, प्रतिरोधक प्रकारचा पाऊस पडतो, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 1, आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघ फिफाने कोणत्या देशावर बंदी घातली आहे? आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघ फिफाने कोणत्या देशावर बंदी घातली आहे? तर ऑप्शन क्रमांक 1, भारत देशावर बंदी घातलेली आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2, कोणता दिवस सद्भावना दिवस म्हणून साजरा केला जातो? कोणता दिवस सद्भावना दिवस म्हणून साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 4, 20 ऑगस्ट, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3, कोणता दिवस भारतात अक्षय ऊर्जा दिवस म्हणून साजरा केला जातो? कोणता दिवस भारतात अक्षय ऊर्जा दिवस म्हणून साजरा करण्यात येतो? तर ऑप्शन क्रमांक 3, 20 ऑगस्ट हा दिवस अक्षय ऊर्जा दिवस साजरा केला जातो, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4, खालीलपैकी पानिपतचे तिसरे युद्ध कोणामध्ये झाले? खालीलपैकी पानिपतचे तिसरे युद्ध कोणामध्ये झाले? तर ऑप्शन क्रमांक 3, पानिपतचे तिसरे युद्ध मराठा आणि अफगाण यांच्यामध्ये झाले, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5, भारतामध्ये आल्यानंतर गांधीजींनी पहिली चळवळ कोठे घडून आणली? भारतात आल्यानंतर गांधीजींनी पहिली चळवळ कोठे घडून आणली? तर ऑप्शन क्रमांक 3, गांधीजींनी भारतामध्ये आल्यानंतर चंपारण्य येथे पहिली चळवळ घडवून आणली, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6, लॉर्ड कर्झनला औरंगजेबाची उपमा कोणी दिली? लॉर्ड कर्झनला औरंगजेबाची उपमा कोणी दिली? तर ऑप्शन क्रमांक 4, लॉर्ड कर्झनला औरंगजेबाची उपमा गोपाळ कृष्ण गोखले यांनी दिली, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7, भारताची नाइटिंगेल म्हणून कोणती व्यक्ती ओळखली जाते? भारताची नाइटिंगेल म्हणून कोणती व्यक्ती ओळखली जाते? तर ऑप्शन क्रमांक 4, सरोजिनी नायडू, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8, भारतातील पहिले राष्ट्रीय उद्यान कोणते आहे? भारतातील पहिले राष्ट्रीय उद्यान कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 1, जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान उत्तराखंड, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9, जिम कॉर्बेटचे जुने नाव काय होते? जिम कॉर्बेटचे जुने नाव काय होते? तर ऑप्शन क्रमांक 1, हेली नॅशनल पार्क, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10, भारतामध्ये सर्वात जास्त राष्ट्रीय उद्याने कुठे आहेत? भारतामध्ये सर्वात जास्त राष्ट्रीय उद्याने कुठे आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3, भारतामध्ये राष्ट्रीय उद्याने सर्वात जास्त मध्य प्रदेशात आहेत, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11, भारतातील सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान कुठे आहे? भारतातील सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 4, हिमीस 3568 किलोमीटर जम्मू आणि काश्मीर, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12, 3 राजधान्या असलेले पहिले राज्य कोणते होते? 3 राजधान्या असलेले पहिले राज्य कोणते होते? तर ऑप्शन क्रमांक 2, आंध्र प्रदेश, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देवघर विमानतळाचे उद्घाटन केले, ते कोणत्या राज्यात आहे? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देवघर विमानतळाचे उद्घाटन केले, ते कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1, झारखंड राज्यात आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14, खालीलपैकी न्यू मूर बेट कोणत्या नदीवर आहे? खालीलपैकी न्यू मूर बेट
कोणत्या नदीवर आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 गंगा नदीवर आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 महाराष्ट्र राज्याचे सध्याचे महाधिवक्ता कोण आहेत? महाराष्ट्र राज्याचे सध्याचे महाधिवक्ता कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 आशुतोष कुंभकोणी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 डॅश डॅश म्हणजे घरचे मन इच्छा व आकांक्षा जाणून घेण्याची गुरुकिल्ली होय. डॅश डॅश म्हणजे घटनाकारांचे मन इच्छा व आकांक्षा जाणून घेण्याची गुरुकिल्ली होय. तर ऑप्शन क्रमांक 4 घटनेचा सरनामा म्हणजे घटनाकारांचं मन इच्छा व आकांक्षा जाणून घेण्याची गुरुकिल्ली होय. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 भारताची महिला खेळाडू कमलप्रीत कौर कोणत्या खेळाशी संबंधित आहे? भारताची महिला खेळाडू कमलप्रीत कौर ही कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 भारताची महिला खेळाडू कमलप्रीत कौर थाळीफेक या खेळाशी संबंधित आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 50 वर्ष ब्रिटिश राज्य तोवर टिकेल तर ना हे उद्गार खालीलपैकी कोणाचे आहेत? 50 वर्ष ब्रिटिश राज्य तोवर टिकेल तर ना हे उद्गार खालीलपैकी कोणाचे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 डॅश डॅश या डोंगररांगामुळे तापी पूर्णा खोरे गोदावरी खोऱ्यांपासून वेगळे झाले आहे. डॅश डॅश डोंगररांगामुळे गोदावरी खोऱ्यापासून वेगळे झाले आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 अजिंठा व सातमाळा खोऱ्यांपासून वेगळे झाले आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 फिल्म आणि दूरचित्रवाणी शिक्षण केंद्र राज्यात डॅश डॅश येथे आहे. फिल्म आणि दूरचित्रवाणी शिक्षण केंद्र राज्यात डॅश डॅश येथे आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 पुणे या जिल्ह्यात. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 अजिंक्यतारा हा प्रसिद्ध किल्ला डॅश डॅश येथे आहे. अजिंक्यतारा हा प्रसिद्ध किल्ला डॅश डॅश येथे आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 सातारा जिल्ह्यामध्ये आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2021 मध्ये आपला पहिला विदेशी दौरा कोणत्या देशात केला? कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2021 मध्ये आपला पहिला विदेश दौरा कोणत्या देशात केला? तर ऑप्शन क्रमांक 3 अमेरिका. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 हर्ट्ज हे डॅश डॅश या मापनाचे एकक आहे. हर्ट्ज हे डॅश डॅश या मापनाचे एकक आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 वारंवारता. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 यकृत हा अवयव शरीरातील डॅश डॅश संबंधित आहे. यकृत हा अवयव शरीरातील डॅश डॅश संबंधित आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 पचन संस्थेशी संबंधित आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 भारताचे हवाई दल प्रमुख कोण आहेत? भारताचे हवाई दल प्रमुख कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 विवेकराम चौधरी हे हवाई दलाचे प्रमुख आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 खालीलपैकी कोणास स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक असे म्हटले जाते? खालीलपैकी कोणास स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक असे म्हटले जाते? तर ऑप्शन क्रमांक 1 लॉर्ड रिपन यांना स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक असे म्हटले जाते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 खालीलपैकी मराठीतील पहिले वृत्तपत्र कोणते? खालीलपैकी मराठीतील पहिले वृत्तपत्र कोणते? तर ऑप्शन क्रमांक 2 वर्तमानपत्र. मराठीतील पहिले दर्पण. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 भारतीय राज्यघटनेचे खालीलपैकी कोणते कलम घटना दुरुस्तीशी संबंधित आहे? भारतीय राज्यघटनेचे खालीलपैकी कोणते कलम घटना दुरुस्तीशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 368. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 खालीलपैकी जपानचे पंतप्रधान कोण आहेत? खालीलपैकी जपानचे पंतप्रधान कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 फुमियो किशिदा हे जपानचे पंतप्रधान आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 रक्तवाहिन्यांमध्ये गुठल्या निर्माण होणे या रोगास डॅश डॅश असे म्हणतात. रक्तवाहिन्यांमध्ये गुठल्या निर्माण होणे या रोगास डॅश डॅश असे म्हणतात. तर ऑप्शन क्रमांक 2 थ्रॅम्बोसिस. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 क्रांतिकारकांनी 12 मे 1857 रोजी डॅश डॅश यास दिल्लीचा बादशाह म्हणून घोषित केले. क्रांतिकारकांनी 12 मे 1857 रोजी डॅश डॅश यास दिल्लीचा बादशाह म्हणून घोषित केले. तर ऑप्शन क्रमांक 3 बहादूर शाह यांना दिल्लीचा बादशाह म्हणून घोषित केले. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 रात आंधळेपणा हा नेत्रविकार कोणत्या कारणाने होतो? रात आंधळेपणा हा
नेत्रविकार कोणत्या कारणाने होतो? तर ऑप्शन क्रमांक 3 अजीवनसत्वाच्या अभावामुळे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 ठक्कर बप्पा यांनी डॅशच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे. ठक्कर बप्पा यांनी डॅशच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 आदिवासी कल्याण या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या नेमणुका करण्याचे अधिकार कोणाचा आहेत? सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या नेमणुका करण्याचे अधिकार कोणाचा आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 राष्ट्रपती यांना अधिकार आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 महाराष्ट्रात डॅश हा जिल्ह्यात तांब्याचे सर्वाधिक साठे आढळतात. महाराष्ट्रात डॅशच्या जिल्ह्यात तांब्याचे सर्वाधिक साठे आढळतात. तर ऑप्शन क्रमांक 1 चंद्रपूर जिल्ह्यामध्ये तांब्याचे सर्वाधिक साठे आढळतात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 खालीलपैकी कोणते राज्य महाराष्ट्राच्या आग्नेयेस आहे? खालीलपैकी कोणते राज्य महाराष्ट्राच्या आग्नेयेस आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 तेलंगणा हे राज्य महाराष्ट्राच्या आग्नेयेस आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 मुंबई शहरात पाणीपुरवठा करणारी तानसा व वैतरणा म्हणजेच मोडकसागर ही जलाशय कोणत्या जिल्ह्यात आहेत? मुंबई शहरात पाणीपुरवठा करणारी तानसा व वैतरणा म्हणजेच मोडकसागर ही जलाशय कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 ठाणे जिल्ह्यात आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 खालीलपैकी डॅशच्या प्राण्यास महाराष्ट्राचा राज्य प्राणी म्हणून गणले जाते. खालीलपैकी डॅशच्या प्राण्यास महाराष्ट्राचा राज्य प्राणी म्हणून गणले जाते. तर ऑप्शन क्रमांक 3 शेकरू या प्राण्यास महाराष्ट्राचा राज्य प्राणी म्हणून गणले जाते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण अमरावती जिल्ह्यात आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 गुलामगिरी हा ग्रंथ डॅश यांनी लिहिला. गुलामगिरी हा ग्रंथ डॅश यांनी लिहिला. तर ऑप्शन क्रमांक 4 महात्मा ज्योतिबा फुले यांनी गुलामगिरी हा ग्रंथ लिहिला हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 एक हॉर्स पॉवर म्हणजे किती वॅट? एक हॉर्स पॉवर म्हणजे किती वॅट? तर ऑप्शन क्रमांक 4 एक हॉर्स पॉवर म्हणजे 746 वॅट हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म डॅश येथे झाला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म डॅश येथे झाला. तर ऑप्शन क्रमांक 3 इंदोर जवळ महू हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 खालीलपैकी 3 कर अप्रत्यक्ष कर असून एक कर प्रत्यक्ष स्वरूपाचा आहे तो कोणता? खालीलपैकी 3 कर अप्रत्यक्ष कर असून एक कर प्रत्यक्ष स्वरूपाचा आहे तो कोणता? तर ऑप्शन क्रमांक 4 उत्पन्न कर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 विश्वातील सर्व वस्तूंवर कार्य करणारे बल म्हणजे कोणते? विश्वातील सर्व वस्तूवर कार्य करणारे बल म्हणजे कोणते? तर ऑप्शन क्रमांक 2 गुरुत्व बल हे करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 तुमसर येथे डॅशची मोठी बाजारपेठ आहे. तुमसर येथे डॅश मोठी बाजारपेठ आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 तांदूळची मोठी बाजारपेठ आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली? ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 1 राजाराम मोहन राय यांनी ब्राह्मो समाजाची स्थापना केली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 कोरडी हवा विजेची डॅश असते. कोरडी हवा विजेची डॅश असते. तर ऑप्शन क्रमांक 2 दुर्वाहक असते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 महाराष्ट्र विधानसभेचे विद्यमान सभापती कोण आहेत? महाराष्ट्र विधानसभेचे विद्यमान सभापती कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 महाराष्ट्राचे विधानसभेचे विद्यमान सभापती राहुल नर्वेकर आहेत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 भारतीय अर्थव्यवस्थेचे स्वरूप व्यक्त करण्यासाठी खालीलपैकी कोणते विशेषण समर्थक ठरेल? भारत अर्थव्यवस्थेचे स्वरूप व्यक्त करण्यासाठी खालीलपैकी कोणते विशेषण समर्थक ठरेल? तर ऑप्शन क्रमांक 2 विकसनशील विशेषण समर्थक ठरेल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 देशात डॅशच्या राज्यात तांदळाचे सर्वाधिक देशात डॅशच्या राज्यात तांदळाचे सर्वाधिक उत्पन्न निघते. तर ऑप्शन क्रमांक 3 पश्चिम बंगाल या राज्यामध्ये तांदळाचे सर्वाधिक उत्पन्न निघते हे आपले करेक्ट आन्सर होईल.